आता एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे। तीन दिवस दोन्ही गटाची बाजू आता ऐकली जाणार आहे। सुनावणीसाठी शरद पवार दिल्लीत या सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात आजपासून महत्त्वाची सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडणार आहे। तर निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडणार आहे। पुढील 3 दिवस ही सुनावणी असणार आहे। यामध्ये निवडणूक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे। अजित पवार गटाकडून सुमारे 20,000 बोगस शपथपत्रक दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी गेल्यावेळी शरद पवार गटानं केला होता। तर पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केलाय। पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी आज शरद पवार उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगासमोर आजपासून 3 दिवस सलग सुनावणी घेण्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे। त्याप्रमाणे मला वाटतं आमचं आर्ग्युमेंट सुरू होईल आणि आम्हाला विश्वास आहे, सगळ्यांना खात्री आहे की अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि चिन्ह हे घड्याळ आम्हाला मिळेल। तर राष्ट्रवादी कोणाची याबाबत थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली, बंड झालं। अजित पवार यांच्या समवेत काही आमदार यांनी भाजपसोबत जाऊन ते सत्तेत सहभागी झाले। एकंदरीत 8 आमदारांनी अजित पवार यांच्यासह त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कोणाची हा वाद सुरू झाला। मागच्या काही दिवसांपासून कोर्टामध्ये याबाबतीत कायदेशीररित्या लढाई सुरू आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट तयार आहेत। निवडणूक आयोगामध्ये आजपासून ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे। पुढील 3 दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे। तर अजित पवार गटाकडून सुमारे 20,000 बोगस शपथपत्रक दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटानं केला होता। तर गेल्या सुनावणीच्या वेळी शरद पवार गटानं हा आरोप केला होता। विशेष म्हणजे शरद पवार हे स्वतः या सुनावणीच्या वेळी त्या ठिकाणी निवडणूक आयोगामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या सुनावणीच्या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात, कशा प्रकारचा युक्तिवाद दोन्ही गटाकडून करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। शरद पवार स्वतः त्या सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। निवडणूक आयोगात नेमकी काय भूमिका असते, दोन्ही गटाकडनं कशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो, काय निर्णय येतं की पुढची काही तारीख दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तब्बल 3 दिवस ही सुनावणी चालणार आहे। तर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे माझ्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अगदी काही वेळातच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा याबाबत महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगामध्ये होणार आहे आणि विशेष शरद पवार या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। या सुनावणीबाबत सविस्तर काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे कारण आज जी आहे राष्ट्रवादी पक्षाची नेमकं पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं याबाबत जे आहे ते निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटाकडून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या दोन्ही गटाकडून जे आहे तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि पक्षावरती आणि पक्ष चिन्हावरती जे आहे ते क्लेम करण्यात आलेलं। मात्र आजची जी सुनावणी आहे राष्ट्रवादीची ती 4थ्यांदा राष्ट्रवादीची सुनावणी होते। यापूर्वी प्रत्येक सुनावणीला जे आहे ते शरद पवार स्वतः राष्ट्रवादीच्या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगामध्ये उपस्थित राहायचे। मात्र आज पहिल्यांदा अजित पवार गटाकडून जे आहे ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार देखील निवडणूक आयोगामध्ये उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे आता ही लढाई जी आहे ती फक्त जी आपल्याला दिसते की फक्त निवडणूक आयोगापुरती किंवा त्या पक्षावरती नाहीये की पक्ष चिन्ह कोणाचं आणि पक्ष कोणाचं, तर पवार कुटुंबीय पूर्णपणे आमने सामने आल्याचं या निवडणूक आयोगामध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच ज्योत्सना, या महत्त्वाच्या अशा सुनावणीकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी तुझ्याकडनं याबाबतचे अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर अजित पवार गटाकडून मागच्या सुनावणीच्या वेळी सुमारे 20,000 बोगस शपथपत्रक दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याबाबत आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी आता उपस्थित असणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली, बंड झालं। शरद पवार यांच्या विरोधात हे बंड होतं। अजित पवार यांच्या नेतृत्वात काही आमदार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते सत्तेत सहभागी झाले, मंत्रिपदाची शपथ घेण्यात आली आणि आता राष्ट्रवादी कोणाची, चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचं या बाबतीत कोर्टामध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे। निवडणूक आयोगात या बाबतीत आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। सुनावणीसाठी शरद पवार हे निवडणूक आयोगात उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। खरं तर मागच्या वेळेस शरद पवार गटानं आरोप केला होता की 20,000 बोगस शपथपत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र त्यावरतीही या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय भूमिका निवडणूक आयोग मांडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दोन्ही गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे।
हे दृश्य आपण पाहतोय निवडणूक आयोगाच्या या सुनावणीसाठी त्या ठिकाणी सुनील तटकरे, रुपाली चाकणकर या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पुढील 3 दिवस दोन्ही गटाची बाजू ऐकली जाणार आहे. निवडणूक आयोगात ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.